माझं नाव मच्छिंद्र भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भटक्या विमुक्त जाती संघ मुंबई। आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स करण्याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये जे मंदिर आहेत त्या मंदिराच्या समोर परिसरामध्ये गायीची पूजा केली जाते। गोभक्ताकडून त्यांना गवत टाकून दान दिलं जातं। त्या गायींना सांभाळणाऱ्या आमच्या ज्या गोसेविका आहेत, माता भगिनी आहेत आणि काही पुरुषही आहेत, तर या लोकांना, या मंडळींना मंदिरासमोर गायी उभा करायच्या नाहीत, तुमच्यावर कारवाई करू अशा प्रकारे बंदी आणली जाते। आणि ती बंदी कोण आणतं तर पोलीस प्रशासन आणि महापालिका हे दोघे मिळून अशा प्रकारची बंदी आणली जाते। गेल्या 1.5 वर्षापूर्वी मीरा भाईंदर या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारची बंदी आणली होती। सर्व गायी बंद करण्यात आल्या होत्या, पण आम्ही सर्वांनी मिळून अखिल भारतीय भटक्या विमुक्त जाती संघाच्या वतीनं इथं मोठी लढाई आम्ही 6 महिने सातत्याने केली, आम्ही आंदोलनं केली आणि ते आता सुरू झालेलं आहे। तर आता तोच प्रकार मुंबई महानगरपालिकेमध्ये वार्ड क्रमांक 1 आणि वार्ड क्रमांक 2, वार्ड क्रमांक 11 आणि बोरिवली परिसरामध्ये अशा प्रकारच्या मंदिर परिसरातल्या गायींना बंदी आणून त्यांना कोंडलं जातं कोंडवाड्यामध्ये आणि 40,000 50,000 अशा प्रकारचा दंड लावला जातो। आम्ही जर हिंदू आहोत, हिंदू धर्माच्या विचाराचे आम्ही कार्यकर्ते आहोत, राज्यकर्ते आहोत, हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते आहोत, तर गाय आमची माता आहे। 84 कोटी देवता आमच्या गायीमध्ये निवास करतात अशी आमची भगवद्गीता सांगते, अशी आमची ज्ञानेश्वरी सांगते। तर या गायीला संरक्षण देण्याच्या ऐवजी या गायींना हटवण्याचं जे कारस्थान आहे ते कशासाठी आहे, कोण करतंय? महापालिका आणि पोलिसांकडे कोणत्याही प्रकारचे अधिकार नाहीत अशा प्रकारचे, पण ते जबरदस्तीनं आम्हाला रहदारीत अडथळा आणतात। या गायीमुळे आमच्याकडे घाण पसरते अशा प्रकारचे चुकीचे आणि कायद्याला धरून कारवाई न करता बेकायदेशीरपणे या गायींना अटक करतात, कोंडवाड्यात घालतात, 40,000 50,000चा दंड ठोकावतात। आणि त्या माईना आता एवढा 40,000 दंड ह्या गरीब महिला कशा काय भरू शकतात? म्हणजे विकासाची जी प्रक्रिया आहे, म्हणजे शहर मोठं झालं, मुंबई मोठी झाली, जगात मोठे आपण मोठे झालो असं एका बाजूला बोलायचं, पण हा जो छोटा छोटा वर्ग आहे जो हिंदू संस्कृतीचं रक्षण करतो, नाथपंथी डवरी गोसावी हा हिंदू धर्माचा पुजारी आहे, हिंदू धर्माचं रक्षण करणार आहे। या हिंदू धर्माच्या रक्षण करणाऱ्या या घटकाला तुम्ही मंदिरापासून दूर का करता आहात? गायीपासून, त्यांची गायी तुम्ही फिरायचं बंद का करता आहात? कुणी तुम्हाला अधिकार दिला? हा हिंदू धर्मात गाय ही पवित्र आहे। या गायीची पूजा प्रत्येक मंदिरासमोर केली जाते आणि ह्या पूजेसाठी तिथं असणारी गोसेविका ती गाय आणते आणि दिवसभर मंदिराच्या प्रशासनाला आणि आपल्या भक्तांना ती मदत करते गायीची पूजा करण्यासाठी। आणि त्या बदल्यात तिला जे काही चारा मिळतो, तिला जे काही देणगी मिळते, तर त्यावरती तिची गुजराण होते। एक प्रकारचा स्वयंरोजगार या आमच्या माता भगिनींचा त्यावरती अवलंबून आहे। 5,000 गायी अशा प्रकारच्या आहेत आणि या गायींच्या संरक्षणाचा फार मोठा मुद्दा आहे। आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण या गायीच्या प्रश्नावरती आणि त्यांच्या स्वयंरोजगार वाचवण्याच्या दृष्टिकोनातून मदत करावी अशी मी विनंती करतो। आमच्या नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या ज्या सेविका आहेत कल्पना चव्हाण, त्या आपल्याला मार्गदर्शन करतील, त्यांच्याकडे मी माहिती नमस्कार, माझं नाव कल्पना चव्हाण आहे। मी गोसेवा महिला अध्यक्ष आहे। गेल्या 2-3 वर्षापासून आमच्या ज्या मंदिराबाहेर महिला बसतात, गायींना चारा व लाडू द्यायचे काम करतात, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। 2-3 वर्षापासून त्यांच्यावरती सरकारने किंवा पोलीस प्रशासनाने बंदी घालण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना उपासमारीची वेळ आलेली आहे। तर आम्ही मागे 2-3 वेळा सगळ्यांना निवेदन पण दिले होते। 25 तारखेला आम्ही आझाद मैदानावर आंदोलन पण केले होते, पण त्याचं काय अजून आम्हाला उत्तर मिळालेलं नाही। माननीय मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की आमच्या मुंबईतल्या 4,000 महिलांवरती तुम्ही लक्ष घालावे आणि योग्य ते त्यांच्यावरती मार्गदर्शन करून त्यांना सहकार्य करावे, एवढीच विनंती आहे।